मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर आपण पटकन रेसिपीला सुरू करूयात। पुरणपोळीची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे आज आपण फक्त आमटी कशी बनवायची त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला पटकन वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूया। पुरणपोळीची सगळ्यात पहिली तयारी म्हणजे आपल्याला 1 तास आधीपासून डाळ भिजत ठेवावे लागते, तेव्हा ती पटकन शिजते आणि पुरण बनवायला आपल्याला खूप सोपं जातं। कटाची आमटी बनवण्यासाठी आपण डाळ शिजल्यानंतर जेव्हा पुरणासाठी सेपरेट करतो तेव्हा ते खाली पाणी उरलेलं असतं, त्याची आमटी बनवत असतो। पण आज पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगत आहे। डाळ खूप छान इथं भिजून तयार आहे। आता ही पटकन शिजली जाईल। आपण याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊया फुल गॅसवर। तर ही सगळी डाळ मी कुकरमध्ये टाकते आहे। आता थोडीशी हळद घालायची यामध्ये आणि एकदम अर्धाच ग्लास पाणी घालायचं, खूप घालायचं नाही, कारण डाळ आपली चांगली मऊसूद झालेली आहे आधीच, तर ती पूर्ण गाळ होऊन जाईल। मला वाटतं पातेल्यापेक्षा तुम्ही नेहमी कुकरचा वापर करा, कारण याच्यामध्ये खूप टाईम वाचतो आपला आणि डाळ पण पटकन शिजते। तर चला 3 शिट्ट्या करून घेऊयात फुल गॅसवर। ही कटाची आमटी अशी नुसती प्यावीशी वाटते, इतकी सुंदर होते। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। आता डाळ शिजून इथं तयार आहे। कुकरची सगळी वाफ जाईपर्यंत तसंच ठेवायचं, त्यानंतर कुकर ओपन करायचा। आता बघू शकता डाळ पण एकदम मऊ झालेली आहे। आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजलेली नको आहे। आता यामधली थोडीशी डाळ एका वाटीमध्ये सेपरेट काढून ठेवायची। या डाळीचं काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता कुकरमधली डाळीला आपण मॅश करून घेऊया। पूर्ण चांगली प्रॉपर मिक्स झाली पाहिजे, खूप जाडसर नाही राहिली पाहिजे। कटाची आमटी जरा पातळच असते, पण मला थोडीशी दाटसर आवडते, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा। आता त्याच्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया। वाटणामध्ये काय करायचं आहे, थोडंसं तेल घ्यायचं, 1 चम्मच तेल घ्यायचं, कांदा भाजायला घ्यायचा। कांद्याचा चांगला लालसर रंग आला की यामध्ये खोबरं घालायचं। खोबरं परतत आलं की लसूण घालायचा। लसूण घालून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, पूर्ण प्रॉपर रंग बदलेपर्यंत परतून घेतलं की यामध्ये 1 टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो पण परतून घ्यायचा। आता टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतायचा। अशा प्रकारे झालं की हे वाटण आपलं तयार आहे। हे साईडला काढून घ्यायचं आणि याचं वाटण तयार करायचं। आता पटकन आमटीला आपण फोडणी घालून घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल घेतलं, मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे। जिरे पण चांगले भाजून झाले की यामध्ये कढीपत्ता लगेच टाकायचा आणि कढीपत्त्याला फोडणी चांगली बसली की मग मसाला ॲड करायचा। जो आपण वाटण करून ठेवलेला आहे तो मसाला यामध्ये ॲड करायचा। पुरणपोळीची शान म्हणजे ही कटाची आमटी आहे। खरंच खूप सुंदर लागते आणि ही पोळीसोबत पण खूप छान लागते। तुम्हाला अशी नॉर्मली कधी खावीशी वाटले तर नक्कीच अशी ट्राय करा। आता यामध्ये सगळं वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं। हे सगळा मसाला आपला भाजला गेला की आपण याच्यामध्ये घरातले मसाले ॲड करणार आहोत। घरामध्ये आपण नेहमी जे भाजीला वापरतो तेच मसाले आहे, दुसरं बाकी ॲडिशनल काहीच नाही आहे। तर एक अर्धा छोटा चम्मच हळद घातली आहे, 1 चम्मच बेडगी मिरची पावडर टाकली आहे जी की कलरसाठी खूप छान असते, 1 चम्मच धना पावडर टाकली आहे आणि 1 चम्मच कांदा मसाला टाकला आहे आणि एकदम थोडंसं मी तिखटसाठी लाल मिरची पावडर ॲड केली। आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि या मसाल्याला आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकताय किती छान मस्त सेपरेट झालं आहे, तेल सेपरेट झालं आहे, मसाला पण चांगला भाजून इथं तयार आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ ॲड करायची, ज्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं। मला याच्यापेक्षा जास्त पाणी नको आहे, त्यामुळं मी एवढंच पाणी घालणार आहे। तुम्हाला ॲडिशनल थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर वाढू शकता। आता इथं मी 1 छोटा चम्मच मीठ घातलं आहे। मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर याला राहू द्यायचं, म्हणजे छान तर्री येते। आता यामध्ये मगाशी आपण जी डाळ काढून ठेवली होती साईडला ती मी याच्यामध्ये मिक्स केली आहे। तर याच्याऐवजी यामध्ये पुरण मिक्स करायचं असतं, पण आत्ता माझ्याकडं पुरण नाही आहे, म्हणून मी त्यामध्ये डाळ थोडंसं गूळ मिक्स केलं त्यामध्ये आणि थोडीशी वरतून बडीशेप टाकली। ते सगळं मिक्स करून 1 चमचा यामध्ये ॲड केलं। मिक्स करायचं, भरभरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता बघा मस्त काय भारी आमटी दिसते, वाव। पुरणाचा थोडा फ्लेवर यावा म्हणून मी थोडंसं डाळ गूळ मिक्स करून त्यामध्ये थोडीशी बडीशेप टाकली आहे।
तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी कशी वाटते आणि आजची ही स्पेशल कटाची आमटी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑल बटनावरती क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला मग आता गरम गरम मस्त खाऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.